अगदी परफेक्ट आणि जाळीदार असा अनारसा तयार होण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या अशा या 11 गोष्टी त्या कोणत्या आहेत त्या आपण बघणार आहोत। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर या 11 गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या तर तुमचे अनारसे अजिबात फसणार नाहीत किंवा बिघडणार नाहीत। अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही अनारसे बनवत असाल तरीही तुमचे अनारसे अगदी परफेक्ट तयार होतील। चला तर मग या 11 कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण बघूयात। तर इथे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ कोणता घ्यावा हा बऱ्याच जणांना प्रश्न असतो। तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तांदूळ जुना असावा। तर इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही रेशनचा किंवा कोणताही तांदूळ घ्या, अगदी तुकडा तांदूळ घेतला तरी चालेल, वासाचा घ्या किंवा बिना वासाचा घ्या, तांदूळ फक्त जुना असावा हे लक्षात ठेवा। अगदी इथे तुम्ही घरी वापरत असलेला कुठलाही तांदूळ घेऊ शकताय, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर तांदूळ जुना असावा। ज्या तांदळाचा भात अगदी मोकळा आणि सडसडीत होतो असाच तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे। एखादा तांदूळ तुम्ही जर बाजारातून नवीन आणला असाल आणि तुम्हाला जर माहिती नसेल तो तांदूळ कसा आहे, तर त्याचा थोडासा भात शिजवून बघा, अगदी त्याचा भात मोकळा आणि सडसडीत झाला पाहिजे, तर तो तांदूळ अगदी योग्य अनारसे बनवण्यासाठी। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ भिजवलेला जो असतो, तांदळाला किंवा तांदळाच्या पिठीला किंवा त्यापासून बनवलेल्या अनारशांना एक अंबूस असा वास येतो। तो काय येतो ते आपण बघूयात। तर हा तांदूळ आपण 3 दिवस पाण्यामध्ये भिजवतो आणि 4थ्या दिवशी काढतो। तर इथे वेळ पाळणं खूप गरजेचं आहे, म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी 11 वाजता तांदूळ भिजवले तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पाणी बदलताना 11च्या दरम्यानच आपल्याला बदलायचं आहे। तर 4थ्या दिवशी तांदूळ पाण्यातून काढताना सुद्धा आपल्याला हीच वेळ पाळायची आहे। तर अगदी अर्धा तास 1 तास इकडे तिकडे चालू शकतो, पण यापेक्षा जास्त वेळ लावू नका। यामुळे तांदूळ आंबायला सुरुवात होते आणि त्याचा जो वास आहे तो तांदळामध्ये राहतो आणि यामुळे अनारशांना किंवा त्याच्या पिठाला एक अंबुसाचा वास येतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा जेव्हा या तांदळातील पाणी काढतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि 4थ्या दिवशी तांदूळ काढताना जेव्हा आपण याच्यातील पाणी काढतो तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला हलक्या हाताने हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे या तांदळाला हलकासा अंबुसाचा वास येत असेल तरी तो सगळा निघून जातो। तर तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवायचा आहे, म्हणजे तांदळाला खूप चोळायचं आहे मग धुवायचं आहे असं नाहीये। तर भरपूर पाणी घालून हलकासा हात फिरवायचा आहे आणि अशा पद्धतीने 2 ते 3 पाण्याने आपल्याला तांदूळ धुवायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये नवीन पाणी घालायचं आहे। आणि 4थ्या दिवशी जेव्हा आपण तांदूळ पाण्यातून काढतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला हीच प्रोसेस करायची आहे। तांदळातील पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ हलकासा हात फिरवून हे तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। तर ही काळजी घेतल्यामुळे आपल्या तांदळाला, तांदळाच्या पिठाला आणि अनारशांना अंबूस असा वास येत नाही। तर हा तांदूळ 3 दिवस पाण्यामध्ये भिजवल्यानंतर 4थ्या दिवशी आपण पाण्यातून काढतो त्यावेळेला हा तांदूळ व्यवस्थित भिजला आहे हे ओळखायचं कसं? तर हे तांदूळ भिजवलेलं भांड तुम्ही हलकंसं हलवला की याच्यातून खालून एखाद दुसरा बुडबुडा येतो। असे बुडबुडे आले की ओळखायचं आपला तांदूळ अगदी व्यवस्थित भिजला आहे। आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ किती वेळ सुकवावा। तर 4थ्या दिवशी तांदूळ काढून आपल्याला चाळणीवरती निथळत ठेवायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या कापडावरती पसरवून द्यायचं आहे। इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा तांदूळ उन्हामध्ये अजिबात सुकवायचा नाही। यानंतर हे तांदूळ जर थोडे असतील तर कमी वेळ लागेल आणि जास्त प्रमाणात असतील तर जास्त वेळ लागू शकतो। यानंतर जर तुम्ही अगदी पातळ थर दिला तर कमी वेळ लागतो, जाडसर थर दिला तर जास्त वेळ लागतो। याचबरोबर जर हे तांदूळ तुम्ही पंख्याखाली सुकवून घेतला तर वेळ अजून कमी लागतो। तर हा तांदूळ जर तुमचा अगदी कमी प्रमाणात असेल आणि अगदी पातळ लेयर देऊन तुम्ही हा सुकत ठेवला असाल तर अगदी 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही हा तांदूळ चेक करायला सुरुवात करा। किंवा मग कमी प्रमाणात असलेला तांदूळ अगदी पातळ लेयर लावून पंख्याखाली सुकवून घेत असाल तर अगदी 5 ते 7 मिनिटांनंतर हा तांदूळ चेक करायला सुरुवात करा। याचप्रमाणे जर तुमचा तांदूळ जास्त प्रमाणात असेल तर थोडासा वेळ वाढवून तुम्ही हा तांदूळ चेक करू शकताय। तर आता पुढची अतिशय महत्त्वाची गोष्ट, पीठ तयार केल्यानंतर काही जणांचं पीठ कोरडं राहतं तर काही जणांचं पीठ पातळ होतं। तर त्याचं कारण म्हणजे तांदूळ अगदी परफेक्ट आपल्याला सुकवून घ्यायचं आहे। तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, तुम्ही बघू शकताय तांदूळ अगदी परफेक्ट तयार झालेला आहे हे ओळखायचं कसं? तर तांदळावरती अशा पद्धतीने हात फिरवल्यानंतर हाताला अगदी 2-3 तांदळाचे दाणे चिटकतात, तेव्हा ओळखायचं आपला हा तांदूळ अगदी परफेक्ट तयार आहे, कारण याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात लागत नाही।
पण तांदूळ खूप गार लागतो आणि हात फिरवल्यानंतर तांदळाचे 3 ते 4 कण आपल्या हाताला चिटकून येतात, म्हणजे पिठी बनवण्यासाठी हा तांदूळ अगदी छान सुकलेला आहे। तांदूळ तयार झाला आहे हे ओळखण्याची अजून एक दुसरी खूण म्हणजे हा तांदूळ मुठीमध्ये असा घेऊन दाबायचा आणि हा तांदूळ आपल्याला दमट लागतो, ओलसर नाही तर दमट लागला पाहिजे। आणि तांदूळ टाकल्यानंतर या तांदळाचे काही कण आपल्या हाताला अशा पद्धतीने चिटकून राहतात, म्हणजेच हा तांदूळ आपला अगदी परफेक्ट तयार झालेला आहे। तर हा तांदूळ आपण लगेचच पिठी बनवण्यासाठी घेऊ शकतो। तर या स्टेजला जर तुम्ही तांदळाची पिठी बनवली तर ती अगदी परफेक्ट तयार होते। पण तुमचा तांदूळ जर यापेक्षा जास्त सुकला तर त्याची जी पिठी आहे ती खूप ड्राय होते आणि तुम्ही जर योग्य प्रमाणात गूळ घेतला असेल आणि त्यात मिक्स केलं तरीही तुमचं जे पीठ आहे ते अगदी कोरडं होतं। त्याचबरोबर इथे मी दाखवलेल्या तांदळापेक्षा तुमचा तांदूळ जर जास्त ओलसर किंवा दमट राहिला असेल आणि त्यावेळेला जर तुम्ही त्याची पिठी बनवलीत तर ती पिठीसुद्धा अगदी दमट असते आणि त्यामध्ये अगदी योग्य प्रमाणात तुम्ही जर गूळ घातला तरीही पिठी दमट असल्यामुळे तुमचं पीठ जे आहे ते पातळ होऊ शकतं। म्हणूनच अगदी योग्य वेळेला आपल्याला या तांदळाची पिठी बनवून घ्यायची आहे। तांदूळ सुकल्यानंतर अगदी बारीक अशी मिक्सरला फिरवून याची पिठी बनवून घ्यायची आहे आणि ती मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायची आहे। तर ही तांदळाची पिठी अगदी परफेक्ट तयार झाली आहे हे ओळखायचं कसं? तर ही पिठी थोडीशी हातामध्ये घेऊन अशी दाबून बघा, याचा असा मुटका झाला पाहिजे, म्हणजे आपली ही पिठी अगदी परफेक्ट तयार झाली आहे। तर ही पिठी हात फिरवल्यानंतर अगदी थंडगार लागते आणि अगदी हलकी लागते आणि याचा असा मुटका झाला की ओळखायचं ही पिठी आपली परफेक्ट तयार झाली आहे। तर इथे पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे गूळ कोणता घ्यावा। तर गूळ आपल्याला छान पिवळा रंग असणारा आणि घरी आपण खिरीसाठी जो गूळ वापरतो अगदी साधा तोच घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला चिक्कीचा गूळ, गुळाची पावडर किंवा गुळाचे जे खडे मिळतात ते अजिबात वापरायचे नाहीयेत। गुळाचा रंग सुद्धा अगदी जास्त डार्क असणारा, लालसर किंवा चॉकलेटी रंग असणारा गूळ आपल्याला इथे अजिबात वापरायचा नाहीये। तर असा मस्त पिवळा रंग असणारा गूळ आपल्याला घ्यायचा आहे, याच्यामुळे अनारशांना रंग फार छान येतो। गूळ घेताना नेहमी चिरून किंवा खिसून घ्यायचा आहे। तर गूळ चेक करताना आपल्याला अशा पद्धतीने खिसलेला किंवा चिरलेला गूळ थोडासा हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो दाबून बघायचा आहे। अशा पद्धतीने गुळाची मस्त अशी गोळी तयार झाली पाहिजे आणि अगदी मऊसर असा हा गूळ असला पाहिजे। गूळ घेताना नेहमी आपल्याला वजन करूनच घ्यायचं आहे। तर इथे मी अर्धा किलो तांदळासाठी 400 ग्रॅम हा गूळ चिरून घेतलेला आहे। तर तुमची तांदळाची पिठी जर अगदी परफेक्ट तयार झाली असेल तर हा सगळा गूळ 400 ग्रॅम त्या पिठीमध्ये बसतो आणि जर तुमची पिठी जर दमट राहिली असेल तर या गुळातील थोडासा म्हणजे साधारण 20 ते 25 ग्रॅम गूळ राहू शकतो। आणि जर तुमची तांदळाची पिठी खूप कोरडी झाली असेल तर हा सगळा गूळ घालून सुद्धा तुमचं अनारसाचं पीठ थोडंसं कोरडं होऊ शकतं। तर आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पिठीमध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे। तर ही स्टेप सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण गूळ जो आहे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे, याच्यावरूनच आपलं पीठ जे आहे व्यवस्थित तयार होतं। पीठ आणि गूळ अगदी छान एकजीव झाला पाहिजे। तर ही प्रोसेस अगदी झटपट व्हावी आणि व्यवस्थित व्हावी यासाठी आपल्याला हे पीठ थोडं थोडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरलाही फिरवून घ्यायचं आहे, कारण गुळाची एखादी गोळी राहिली असेल तर ती मिक्सरमध्ये अगदी छान मोडली जाते आणि व्यवस्थित मिक्स होते। तर इथे आपल्याला हे जे पीठ आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडं थोडं घ्यायचं आहे आणि मिक्सरला अगदी 10 ते 15 सेकंदच फिरवून घ्यायचं आहे। तर इथे बघा हे मी अगदी 10 ते 15 सेकंद फिरवून घेतलेलं आहे आणि या परातीमध्येच मी पीठ थोडंसं साईडला केलेलं आहे आणि याच्यामध्येच मी हे कडेला ओतून घेते। तर इथे अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ खूप वेळ मिक्सरला फिरवू नका, अगदी गूळ जो आहे तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे, मोडला पाहिजे, इतपतच आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे। तर पहिल्यांदा फिरवलेलं पीठ थोडंसं डार्क रंगावरती आहे आणि दुसऱ्यांदा फिरवलेलं पीठ थोडंसं पांढरट आहे। तर पहिल्यांदा मिक्सरला जे मी पीठ फिरवलं त्यामध्ये गुळाचे जे गोळे होते ते जास्त प्रमाणात गेले आणि नंतर फिरवले त्यामध्ये गुळाचे गोळे कमी प्रमाणात गेले, म्हणून हा फरक आहे, बाकी काही नाही। पण सगळं पीठ तयार झाल्यानंतर आपण व्यवस्थित याला मिक्स करणार आहोत आणि मग ते सगळं पीठ एकजीव होणार आहे। तर हे सगळं पीठ आपल्याला मिक्सरला फिरवल्यानंतर हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर याच्यातील एक छोटासा गोळा मी तुम्हाला बनवून दाखवते बघा, अगदी परफेक्ट असं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे। यामध्ये तूप, दूध किंवा केळ काहीही घालायची गरज नाही आहे। तर इथे तुम्ही पीठ बघू शकता, हाताने या पद्धतीने थोडंसं चोळून घ्या आणि याचा मस्त असा गोळा तयार होतो। तर अगदी कमी कष्टामध्ये आपण अशा पद्धतीने हे अनारसांचं पीठ जे आहे ते बनवू शकतो।
तर हे पीठ मिक्सरला फिरवून अगदी 2 ते 3 मिनिट हातावरती या पद्धतीने चोळून मळून घ्या आणि आपलं पीठ अगदी झटपट तयार होतं। तर दूध, तूप आणि केळ काहीही न घालता मळून घेतलेला पिठाचा गोळा अशा पद्धतीने तयार झाला की ओळखायचं आपल्या पिठामध्ये गूळ अगदी योग्य प्रमाणात पडलेला आहे। तर पुढची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पीठ व्यवस्थित तयार झालं आहे की नाही हे चेक करणे। तर पीठ मुरण्यासाठी आपण जेव्हा अशा पद्धतीने गोळे बनवून ठेवतो तर हे गोळे बनवल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिट तुम्ही या डब्याला असंच ठेवा रूम टेम्परेचरवरती आणि 2 मिनिटानंतर तुम्ही चेक केला तर तुमच्या लक्षात येईल हे पीठ थोडंसं पसरलेलं आहे। ही खूण आहे, आपलं पीठ जे आहे अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। तर याला झाकण लावून आपण आता मुरण्यासाठी ठेवू शकतो। तर असं तयार झालेल्या पिठाचे तुम्ही अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा अनारसे बनवू शकता आणि हे दुसऱ्या दिवशीचं पीठ मी तुम्हाला दाखवते। तर हे पीठ अशा पद्धतीने पसरलं पाहिजे, हे पीठ अशा पद्धतीने पसरणं ही खूण आहे, आपलं पीठ अगदी परफेक्ट तयार झालं आहे याची। असं पीठ तयार झालं की ओळखायचं आपले अनारसे अगदी परफेक्ट जाळीदार आणि मस्त होणार आहेत। तर अनारसे बनवण्यासाठीचे हे जे मी 11 टप्पे तुम्हाला सांगितले ते अतिशय महत्त्वाचे आहेत। तर हे तुम्ही जर सांभाळला तर अगदी परफेक्ट तुमचे अनारसे बनून तयार होतील, अगदी जाळीदार मस्त असे हे अनारसे बनून तयार होतात। तर या 11 गोष्टी तुम्ही जर लक्षात घेऊन अनारसे बनवला तर तुमचे अनारसे अगदी परफेक्ट होतील, अजिबात बिघडणार नाहीत। तर या पद्धतीने अनारसे बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।